आणि मूर्ख माणसांना लय मार्केट सुद्धा द्यायचं नाही. माळीत म्हणे 108च का, आम्ही 908 घालू, तुला रुतती का? कीर्तनकार कमर का बांधतो, तो मुंडक बांधील, तुला करायचं काय? आणि हे कमी बुद्धीची माणसं पाया पडू सांगतो या 5-7 वर्षात कुठेतरी समाज एकत्र यायला लागलाय. काही धर्मशक्ती अशा झाल्यात का ते फक्त समाज फोडायचं काम करतात. त्यांना देव कळतो असं नाही, त्यांना फक्त एकत्र आता कुठून तरी लोक एकत्र बसायला लागलीत. आता हे 5-7 वर्षात माणसांमधले बरेचसे मतभेद गायब झालेत. आता लोक एकत्र बसायला लागली, कार्यक्रमांना एकत्र यायला लागली, एकमेकाच्या दुःखात सहभागी व्हायला लागली. मग कोणीतरी पिल्लू काढायचं. तुकारामाचा खून झाला ते आम्ही ठरवू ना. तुकाराम आमचा बाप आहे, तुझं कोण आहे? तुकाराम महाराज आमचा बाप आहे, ज्ञानेश्वर महाराज आमची आई आहे, आम्ही ठरवू ना. तुला डोकं लावायचं काम काय? आणि याला लय मार्केट नाही द्यायचं अशा लोकांना. धर्मविरोधी बोलणाऱ्या माणसांना, शिवाजी महाराजांबद्दल, संभाजी महाराजांबद्दल, तुकाराम महाराजांबद्दल, धर्माला ग्लानी लागेल अशा बोलणाऱ्या माणसांना लय मार्केट द्यायचं काम नाही. त्याला लय कौतुकही नाही करत, त्याचे पुतळे जाळा आणि त्याला परिस्थिती द्या. अहो ती माणसं समाजातून संपेल असतात, ती फोकसला येण्यासाठी असं काहीतरी वाक्य करतात, नाही तर ती जवळजवळ अहो ती याडपाटच असतात. आणि त्याला आपण लगेच म्हणायचं बा निषेध. ते फोकसला येतं, उलट पेपरला द्या, टीव्हीला द्या, पट्टी द्या, त्याचा पुतळा जाळा, त्याचं मार्केट करा. त्यामुळे त्याला वजन, आणि ते वजन वाढायसाठीच करताय. त्याला काय भेज आहे का? त्याच्या खानदानी त्यानं गाठा वाचेल नाही, त्याला काय वांग कळत आहे? काय कळत त्याला? आणि आपल्या लोकांना ती सवय लागली. कधी ध्यानात ठेवायचं, इथून पुढे मोबाईल वापरणारी माणसं शिवाजी महाराजांबद्दल, संभाजी महाराजांबद्दल, धर्माबद्दल, ज्ञानोबाबद्दल, तुकाबद्दल कधी क्लिपा आल्या ना महाराज आपल्या प्रिय व्यक्तीबद्दल, त्या डिलीट करून टाकी जायच्या, फॉरवर्ड नाही करायच्या. कुणाची क्लिप आली, आता लोकांना तो धंदा झालाय, काम नाही ते टाकू द्या, पण त्या डिलीट करून टाका, त्याला फोकस नाही द्यायचा. आणि आपण काय करतो, त्याला फोकस देतो. असं का म्हणतो मला? ते येडच आहे, सोडून द्या बरं. त्याला बोकांडी घेऊन त्याला काय भेज आहे का? त्याची मी उन्ही पळून गेली ती त्याला सापडलं ना, आपण त्याचा पुतळा जाळीत बसायचं. कोण सांगितलं हे कुठाने? काही गोष्टी करायच्याच नाही. यावर तुमचं मत काय? बरं असं केलं ना का ती माणसं उलटी फोकसला येणार, आणि मग ते मोठ्याचा आप घेतात. मी काय बारीक आहे का? तू येणारच भाऊ, म्हणून तर तू आम्ही क्लिप डिलीट केली. तू शहाणा असता तर आम्ही वाचली असती. आणि असं फोकस नाही द्यायचा कोणला बी. त्याला तेव्हा पोरं होते मोबाईल बिबाईल क्लिपा बिल्पा डिलीट करून टाकायचा. तुम्हाला तर लई किडा, अंडरपॅन नाही पण मोबाईल चैन उघडी ना, तू नाही मोकळा, कायम रेंज मध्ये येड नाही. लग विला गेला मोबाईल आला, चैन सुद्धा खोलली नाही त्यानं. फार येडपाट झाली लोक महाराज. अजून तर काय नाही महाराज, हे खलासच झालेली माणसं.